बघा क्वेश्चन नंबर 5 मध्ये काय म्हटलं, व्हॉल्यूम ऑफ द क्यूबाइड इज 34.15 क्यूब मीटर. Breadth and the height of the cuboid is 1.5 meter and 1.15 meter respectively and find the length. काय करायचं आपल्याला, तर याच्यात ब्रीथ दिलेली आहे, हाईट दिलेली आहे, आपल्याला याच्यात लेंथ फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, तर गिवन काय तर आपला व्हॉल्यूम ऑफ क्यूबाइड दिलेला आपल्याला 34.15चा, ब्रीथ दिलेली आपल्याला काय तर 1.5 सेंटीमीटर, हाईट दिली आपल्याला 1.15 मीटर. ते सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे, फर्स्ट आपला फॉर्म्युला बघा काय दिले, तर आपला सिम्पली व्हॉल्यूम ऑफ क्यूबाइड किती आपला तर 34.50 आहे. फॉर्म्युला आपला काय तर लेंथ मल्टिप्लाय बाय ब्रीथ मल्टिप्लाय बाय हाईट आहे, इक्वल टू करणार आपण 30.50 झालं. आता फक्त व्हॅल्यू पुट करायचे, लेंथ आपल्याला माहिती नाही म्हणून एल जसा तसा, ब्रीथ आपला 1.5, हाईट आपला 1.15, इक्वल टू काय घेणार तर आपण 34.15 घेणार आहे. ओके, आता लेंथ इक्वल टू काय घेतलं आपण तर इथे 34.15 डिवायडेड बाय काय करणार आपण त्याला 1.15 मल्टिप्लाय बाय 1.15. ठीक आहे, आता इक्वल टू इथला आपण 0 काढून टाकला तर आपला आन्सर किती येणार, तर इथे 34.15 मल्टिप्लाइड बाय 10, एक 0 काढला म्हणून इथे किती आपला तर 10 आलेला आहे. नंतर अपॉनमध्ये व्हॅल्यू दिलेली आपल्याला, त्याचं सुद्धा काय केलं आपण तर इथे 1.15चा सुद्धा आपण एक पॉईंट काढून टाकला म्हणून इथे किती तर आपला 10 आलेला आहे. बघा आता 34 आणि 15 मल्टिप्लाइड बाय करा आपण त्याला 10 ने. ओके, आता 10 सुद्धा कॅन्सल होतो, 5च्या टेबलमध्ये येते, हे सुद्धा 5च्या टेबलमध्ये, 5 2 0 होतो आपला 10, 5 3 15. ठीक आहे, आणि हे सुद्धा आपलं कॅन्सल होतं त्यानेच 5 नेच, म्हणजे आपला आन्सर किती येणार तिथे, इथे येणार 23, इथे येणार आपला 690. ओके, सिम्पली काय तर आपला 690 आहे उरलेला, मल्टिप्लाइड बाय किती आपला तर इथे आला 2, खाली आपला 3 आणि इथे येणार आपला आन्सर किती येतं तर 690 येतो. ठीक आहे, म्हणजे किती तर इथे येणार आपला 30, म्हणजे हे येणार 23 वन जा 23 आणि 23 3 झाला तो आपला 690. ठीक आहे, म्हणजे इथे किती आपला आन्सर 30 आहे, मल्टिप्लाइड बघा आपण त्याला 2 नी, आणि खाली किती आपला तर इथे आपला 3. आता इथे किती येतं आपला 3 नी आपला 3 1 जा 3, 3 10 जा 30, म्हणजे आपला आन्सर किती येतं आपला 10 मल्टिप्लाय बाय 2, तर आपला आन्सर होतं 20, म्हणजे लेंथ किती आपली तर 20 आहे. लेंथ ऑफ क्यूबाइड किती झालं तर 20 मीटर झालेलं आहे. आपण याला डायरेक्टली सुद्धा सॉल्व्ह करू शकलो असतो. बघा कसं 3450. ठीक आहे, डिवायडेड बाय केला आपण 15 मल्टिप्लाइड बाय 1.115 केलं असतं. ठीक आहे, आता हे तर सगळे कितीने आपल्या 5 आपलं कॅन्सल झालं असतं, म्हणजे आपला आन्सर किती आलं असतं इथं तर सिम्पली 69 आलं असतं. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 6 बघा, व्हॉट विल बी द व्हॉल्यूम ऑफ द क्यूब हॅव्हिंग द लेंथ एज इज 7.5 सेंटीमीटर. आपल्या इथे व्हॉल्यूम ऑफ क्यूब फाइंड आउट करायचं. बघा एजेस दिलेली आहे आपल्याला 7.5 सेंटीमीटरची, फॉर्म्युला काय तर आपला व्हॉल्यूम ऑफ क्यूब इक्वल टू लेंथचा क्यूब करायचा, म्हणजे आपला आन्सर इथे किती येतात 7.5 आहे, म्हणजे सिम्पली काय करायला लागेल तर 7.5चा करायला लागेल आपल्याला क्यूब, म्हणजे 75चा क्यूब पकडा सरळ सरळ. आपला आन्सर किती येतो तर इथे अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू येतो 421.88 सेंटीमीटर क्यूब आपला आन्सर येते. 7 बघा, द रेडियस ऑफ बेस ऑफ अ सिलेंडर इज 20 सेंटीमीटर अँड हाईट इज 30 सेंटीमीटर अँड फाइंड द कर्व सरफेस एरिया ऑफ अ टोटल सरफेस एरिया. पायाची व्हॅल्यू काय दिली तर आपल्याला 13.14 दिलेली. ठीक आहे, तर रेडियस ऑफ बेस ऑफ सिलेंडर किती आपल्याला 20 सेंटीमीटर दिलं आहे. आता हाईट ऑफ सिलेंडर किती आपल्याला 30 सेंटीमीटर दिलेलं आहे. ठीक आहे, आता कर्व सरफेस एरिया ऑफ सिलेंडर किती आपला तर 2πr/h दिलेला आहे. ठीक आहे, म्हणजे 2 मल्टिप्लाय बाय पायाची व्हॅल्यू काय यूज करायची आपल्याला 3.14 मल्टिप्लाइड बाय 20 मल्टिप्लाइड बाय आपण त्याला 13. आपला आन्सर किती येते 6.28 मल्टिप्लाय बाय 260. ओके, लास्ट आन्सर किती येतं आपला 1632.80, म्हणजे कर्व सरफेस एरिया ऑफ सिलेंडर किती आलं तर आपला 1632.80 सेंटीमीटर स्क्वेअर आपला आन्सर आहे. सेकंड बघा, टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर काय फॉर्म्युला आपला 2πr/h. ओके, म्हणजे करणार आपण 2 मल्टिप्लाय बाय 3.14 मल्टिप्लाइड बाय 20 प्लस करणार आपण त्याला 30. आपला आन्सर किती येते 6.28 मल्टिप्लाइड बाय 20 मल्टिप्लाइड बाय 33, म्हणजे आपला आन्सर येणार आहे 6.28 मल्टिप्लाइड बाय 660.
दोघांची टोटल केली तर आपला आन्सर किती येते. टोटल सर्फेस एरिया ऑफ सिलेंडर इज 4144.80. Curved surface area of cylinder is 1918 centimeter square and the radius of the base is 15 centimeter. And find the height of the cylinder by pi 22/7. बघा, कर्व सर्फेस एरिया ऑफ सिलेंडर दिले आपल्याला 1918 सेंटीमीटर स्क्वेअर आणि रेडियस ऑफ द बेस ऑफ सिलेंडर दिलेलं आपल्याला 15 सेंटीमीटर स्क्वेअर. ओके, आता आपल्याला ते हाईट फाइंड आउट करायला सांगितलेली आहे. कर्व सर्फेस एरिया ऑफ सिलेंडर 2πr/h दिलेलं आहे. म्हणजे इथे किती आहे, 1980 इक्वल टू 2 मल्टिप्लाय बाय 22/7 मल्टिप्लाय बाय 15 मल्टिप्लायड बाय हाईट. म्हणजे 1980 मल्टिप्लायड बाय आपण त्याला 70 डिवायडेड बाय 2 मल्टिप्लाय बाय 22 मल्टिप्लायड बाय 15. आता हे तर किती कॅन्सल होतं आपला 3नी. नंतर इथे सुद्धा किती होते तर 396नी. नंतर किती कॅन्सल होते 396 आणि नंतर कॅन्सल होते 132. ठीक आहे, आपली राहिलेली व्हॅल्यू काय तर आपली खाली 132 मल्टिप्लायड बाय 7 अपॉन 2 मल्टिप्लाय बाय 22. ओके, हे तर 11ने कॅन्सल झालं आपलं 66 येणार इथे. हे सुद्धा 2ने कॅन्सल होतं आपल्या इथं 3. म्हणजे आपली राहिलेली व्हॅल्यू किती तर आपली 7 आणि 3. म्हणजे आपला आन्सर किती येतं 21 आपली हाईट येणार आहे.